दीर्घकालीन श्वासावरोध विकार हा एक दीर्घकाळ टिकणारा फुफ्फुसाचा रोग आहे, जो फुफ्फुसांमधून हवा बाहेर टाकणे कठीण करतो. यामुळे श्वास घेण्यास अडथळा येतो आणि रुग्णाला श्वासोच्छवास करताना खूप श्रम करावे लागतात. हा आजार हळूहळू वाढत जातो आणि तो पूर्णपणे बरा करता येत नाही, पण नियंत्रणात ठेवता येतो. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जागतिक दीर्घकालीन श्वासावरोध विकार दिनानिमित्त एकत्र आलो आहोत. अनेक लोकांना श्वास घेण्यासाठी होणारा त्रास हा त्यांच्या आयुष्यातील एक मोठी लढाई असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, श्वासासोबतची लढाई जिंकूया हा विश्वास मनात ठेवूनच आपण आजची चर्चा सुरू करणार आहोत. चला तर मग आपल्या आरोग्याच्या या महत्त्वपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी हा दिवस जागतिक दीर्घकालीन श्वासावरोध विकार दिन म्हणजेच वर्ल्ड COPD डे म्हणून साजरा केला जातो. या दिनाची सुरुवात 2002 मध्ये ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज म्हणजेच गोल्ड या आंतरराष्ट्रीय संस्थेने केली. या दिवसामागचा मुख्य उद्देश म्हणजे COPD या गंभीर श्वासविकाराबद्दल जनजागृती करणे. या निमित्ताने जगभरात लोकांना या आजाराची लक्षणं ओळखण्याची गरज, लवकर निदान, योग्य प्रतिबंध आणि प्रभावी उपचार याबद्दल माहिती दिली जाते. COPD मध्ये मुख्यतः 2 प्रमुख समस्यांचा समावेश होतो. पहिली म्हणजे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. यामध्ये श्वासवाहिन्यांच्या आतील अस्तरांना सूज येते. त्यामुळे कफ जास्त प्रमाणात तयार होतो, ज्यामुळे श्वासवाहिन्या अरुंद होतात आणि सतत खोकला येतो. आणि दुसरी म्हणजे एम्फायसिमा. यामध्ये फुफ्फुसातील लहान हवेच्या पिशव्यांचे नुकसान होते. यामुळे फुफ्फुसे आपली लवचिकता गमावतात आणि वापरलेली हवा पूर्णपणे बाहेर टाकणे कठीण होते. COPD होण्याचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे फुफ्फुसांना दीर्घकाळ होणारी हानी. याचे मुख्य कारण म्हणजे धूम्रपान करणे. सिगारेट, बिडी किंवा पाईप स्मोकिंग हे COPDचे सर्वात मोठे कारण आहे. धूम्रपानातील विषारी रसायने फुफ्फुसातील नाजूक वायुकोशांना आणि श्वासवाहिन्यांना कायमस्वरूपी नुकसान पोहोचवतात. तसेच इतर धोकादायक घटकही कारणीभूत ठरतात, जसे की निष्क्रिय धूम्रपान, प्रदूषण, धूळ आणि काही दुर्मिळ जनुकीय समस्यांमुळे देखील COPD होऊ शकतो. या सर्व कारणांमुळे फुफ्फुसे जळजळतात, सुजतात आणि त्यांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते. COPDची लक्षणे अनेकदा हळूहळू दिसू लागतात आणि ती सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात. मात्र ही लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे. आता आपण COPDची काही मुख्य लक्षणे जाणून घेऊया. या आजारात सर्वात ठळक लक्षण म्हणजे श्वास लागणे. विशेषतः शारीरिक हालचाली करताना, जसे की पायऱ्या चढताना किंवा चालताना श्वास घेणं कठीण वाटतं. याशिवाय सतत खोकला येणं हेही एक महत्त्वाचे लक्षण आहे. असा खोकला जो अनेक आठवडे टिकतो आणि सहसा दुर्लक्षित केला जातो. कफ किंवा श्लेष्मा फुफ्फुसातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणं, विशेषतः सकाळी, हे देखील COPDचे संकेत असू शकतात. शिवाय श्वास घेताना किंवा सोडताना घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येतो, जो अनेकदा श्वसन मार्गातील अडथळ्यांमुळे होतो. ही सर्व लक्षणं दीर्घकाळ टिकणारी आणि हळूहळू वाढणारी असतात. त्यामुळे सुरुवातीलाच त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांना भेटा. COPDचे निदान करण्यासाठी सर्वात महत्त्वाची चाचणी म्हणजे स्पायरोमेट्री. ही एक साधी, वेदनारहित चाचणी आहे, जी फुफ्फुसे किती हवा आत घेऊ शकतात आणि बाहेर टाकू शकतात हे मोजते. लक्षात ठेवा, वेळेवर निदान झाल्यास या आजारावर नियंत्रण मिळवणे सोपे होते. COPD हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, पण योग्य उपचार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदलांच्या मदतीने आपण श्वासासोबतची लढाई नक्कीच जिंकू शकतो. तुम्ही COPDचे रुग्ण असाल किंवा या आजाराच्या धोक्याच्या पातळीवर असाल तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे धूम्रपान तात्काळ थांबवा. धूम्रपान थांबवल्याने या रोगाची गती मंदावते आणि फुफ्फुसांचं नुकसान कमी करता येतं. यानंतर श्वासवाहिन्या रुंद करणारी आणि सूज कमी करणारी औषधे इन्हेलरच्या माध्यमातून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित घ्यावी. यामुळे श्वास घेणं सोपं होतं आणि दम लागण्याचे प्रमाणही कमी होतं. यासोबतच फुफ्फुस पुनर्वसन म्हणजेच पल्मोनरी रिहॅबिलिटेशन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कार्यक्रमात रुग्णांना व्यायामाचे मार्गदर्शन, पोषण सल्ला आणि श्वासोच्छवास सुधारण्यासाठी आवश्यक तंत्रे शिकवले जाते, ज्यामुळे केवळ श्वसनक्षमता वाढते असं नाही, तर संपूर्ण जीवनशैलीत सुधारणा होते. काही गंभीर प्रकरणांमुळे जेव्हा रक्तातील ऑक्सिजनची पातळी खूपच कमी होते, तेव्हा डॉक्टर पूरक ऑक्सिजन थेरपीची शिफारस करतात. COPD रुग्णांना न्यूमोनिया आणि फ्लू
यांचा धोका तुलनेत अधिक असतो. त्यामुळे वेळेवर लसीकरण करून घेणंही तितकंच आवश्यक आहे. योग्य काळजी आणि वैद्यकीय मार्गदर्शन घेतल्यास COPD असलेले रुग्णही आरोग्यदायी आणि सक्रिय जीवन जगू शकतात. जागतिक दीर्घकालीन श्वासावरोध विकार दिनानिमित्त आपण ही महत्त्वाची माहिती घेतली. COPD हा गंभीर आजार असला तरी तो तुमच्या जीवनावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाही. वेळेवर निदान, योग्य उपचार आणि धूम्रपान पूर्णपणे सोडून दिल्यास आपण श्वासासोबतच्या लढाईत नक्कीच जिंकू शकतो. COPD असलेल्या लोकांना प्रेरणा द्या, त्यांना मदत करा आणि या आजाराबद्दलचे गैरसमज दूर करा. आपले फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आणि मोकळा श्वास घेण्यासाठी आजच योग्य पाऊल उचला. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.